येथे जंतर मंतरवरती सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी गेल्या 20 दिवसापासून पेपर फुटीच्या प्रकरणावरून केंद्रीय कृषी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या 20 दिवसापासून आमरण उपोषण केलेलं आहे। हे आंदोलन सुरू असताना सरकारने पोलिसांचा वापर करत त्यांना थेट जबरदस्तीने आज उचलल्याचा प्रकार घडलेला आहे। खरे तर हा प्रकार खूप संतप्त किंवा मग रोष निर्माण करणार आहे ह्या देशातल्या नागरिकांमध्ये। याचाच एक भाग म्हणून आज आपण शिरसाळ्यामध्ये नागरिकांची प्रतिक्रिया घेणार आहोत। या ठिकाणी सुद्धा सोनम यांना जबरदस्तीने उचलल्याचा येथील लोकांनी निषेध केलेला आहे। या संदर्भात निवेदन सुद्धा दिलेलं आहे। तर आपण निवेदनकर्ते जे आहेत आपले यापैकी रामदादा किर्ले त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। गेल्या 21 दिवसापासून जे सोनमजी वांगचूक यांचं जे आंदोलन आहे, या आंदोलनाला लोकशाही मार्गानं जे आंदोलन सनदशीर मार्गानं चालू होतं जंतर मंतर दिल्ली येथे, ते आंदोलन काल आणि आज सकाळी या नाकर्ते सरकारनं किंवा भ्रष्ट सरकारनं ते मोडीत काढण्याचं काम केलं। त्यांना जबरदस्ती त्या जंतर मंतरवरून उचलून हॉस्पिटलायझेशन केलं। या घटनेचा जाहीर निषेध म्हणून येत्या सोमवारी समस्त लोकशाही प्रेमी जनतेच्या वतीनं सिरसाळा पोलीस स्टेशन येथे सोमवारी म्हणजे किती तारीख 20 तारखे रोजी आपण व्यापक असं आंदोलन करणार आहोत। तर भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आपण जो व्यापक पद्धतीनं मोर्चा काढत आहोत, या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सामील व्हायला पाहिजे, जेणेकरून कालच्या नीट परीक्षेमध्ये जे काही 22 विद्यार्थ्यांचा जो निष्पाप बळी घेतलेला आहे, याची जबाबदारी या देशाचे शिक्षण मंत्री सन्माननीय धर्मेंद्र प्रधानजी यांच्यावर आहे। आणि यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यापेक्षा त्यांनी नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। यासाठी हे आंदोलन या ठिकाणी होऊ घातलेलं आहे। तरी समस्त लोकशाहीप्रेमी जनतेने आणि शिक्षणप्रेमी जनतेने आणि त्यातली त्यात जो विद्यार्थी वर्ग आहे, त्या विद्यार्थी वर्गाने मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सामील व्हावं असं या प्रसंगी मी आवाहन करतो। दुसरे निवेदन करते आपल्यासोबत आहे तर बडे सर आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेऊया। सोनम वांगचूक यांचं जे दिल्ली या ठिकाणी 20 दिवसापासूनचं जे आंदोलन चालू होतं देशातल्या तमाम सर्व विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि जे काही पेपर फुटीच्या वारंवार घटना घडत आहेत, त्याची जबाबदारी शिक्षण मंत्री केंद्रातले धर्मेंद्र प्रधान यांनी त्याचा राजीनामा द्यावा। त्याचबरोबर राज्यातले शिक्षण मंत्री महाराष्ट्राचे दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रकारची समस्त विद्यार्थी वर्गातून मागणी होती आहे। दिल्लीत आंदोलन चालू आहे, परंतु हे आंदोलन केंद्र सरकारनं भ्रष्ट सरकारनं हे मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। काल आणि आजही वांगचूक यांना उचलून बळजबरीनं त्या ठिकाणाहून उचलून नेलेलं आहे। या घटनेचा समस्त देशातले लोकशाहीप्रेमी नागरिक म्हणून निषेध करतायत। त्याचा भाग म्हणून आज सिरसाळा या ठिकाणच्या सजग नागरिक कृती समितीच्या वतीनं आज आम्ही पोलीस स्टेशनला येऊन आमच्या भावना तीव्र निषेध या घटनेचा व्यक्त केलेला आहे। आणि हेच या आंदोलनाचाच एक भाग म्हणून सोमवारी 20 तारखेला मोठ्या प्रमाणात या सिरसाळा परिसर आणि सिरसाळा शहरातील जी शिक्षणप्रेमी आणि लोकशाहीप्रेमी नागरिक आहेत यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये 20 तारखेला सामील व्हावं। ठीक 11 वाजता सोमवारी हा मोर्चा निघणार आहे आणि तो या ठिकाणी आपला निषेध आपण त्याद्वारे व्यक्त करणार आहोत। आपण जास्तीत जास्त नागरिकांनी या मोर्चात सामील व्हावं असं मी आवाहन या प्रसंगी करतो। या ठिकाणी मुन्ना काळे सर देखील उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर एक आदर्श शिक्षक असे सोनम वांगचूक हे जे बसलेले आहेत, सर्वप्रथम लोकशाही पद्धतीने चाललेल्या आंदोलनाला या गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या सरकारनं ते आंदोलन मोडीत काढण्याचा आज जो प्रयत्न केला, त्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी त्याचा एक तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्यासाठी जे ते जंतर मंतर या मैदानावर बसलेले आहेत उपोषणास, त्याची उपोषणकर्ता म्हणून कुठलीच ह्या सरकारनं दखल घेतलेली नाही। त्यामुळं शिरसाळा या ठिकाणी सोमवारी 20 तारखेला जुनं बसस्थानक या ठिकाणून 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिरसाळा या ठिकाणी सर्व शिरसाळा व शिरसाळा पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी
विद्यार्थी पालक सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनात उपस्थित राहून हे आंदोलन कसं मोठ्या पद्धतीनं उभं करता येईल अशी या ठिकाणी मी या सर्वांना आवाहन करतो. आपल्यासोबत आदरणीय माने दादा देखील उपस्थित आहेत. दादा, सोनम वांगचूक यांनी दिल्ली येथे जंतर मंतरवर जे काय आंदोलन सुरू केलं होतं, हे आंदोलन सरकारनं मोडीत काढण्यासाठी आज त्यांना त्या ठिकाणाहून उचललेलं आहे. याचा निषेध म्हणून आज आम्ही सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये सगळ कृती समितीच्या वतीनं सजग कृती समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि सिरसाळा परिसरातील शिक्षणप्रेमी जनतेला, विद्यार्थ्यांना आणि सर्व नागरिकाला असं या निमित्ताने आम्ही आवाहन करतो कृती समितीच्या वतीनं की आपण 20 तारखेला या जे काय प्रकार जे काय शैक्षणिक क्षेत्रात घडतो आहे, जो प्रकार सर्व क्षेत्रात घडतो आहे आणि सरकार दडपशाहीनं हे प्रकार सर्व दाबण्याचा प्रयत्न करत आहे, याच्या निषेधार्थ या ठिकाणी अर्जुनेश्वर विद्यालयापासून मोर्चा निघेल. तो बसस्टँड मार्गे ईदगाह चौक आणि ईदगाह चौक मार्गे आंबेडकर चौक या ठिकाणी मोर्चा येऊन त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होईल. मी सर्व नागरिकांना सिरसाळा परिसरातल्या विनंती करतो की त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या आंदोलनामध्ये सामील व्हावं. त्याचं कारण असं आहे की आज शिक्षण क्षेत्र हे धोक्यात आहे. RSS वादी लोक शिक्षण क्षेत्रच संपवून टाकायचं या उद्देशानं देश पातळीवर कार्य करत आहेत. याचा निषेध म्हणून आपल्या सर्वांना उतरावं लागेल, तरच येणाऱ्या काळात तुमचे आमचे सर्वसामान्याचे विद्यार्थी शिकू शकतील. नाहीतर आम्ही लहानपणी म्हणत होतो अमुक सरकार काय म्हणतंय, गरिबाला शिक्षण नाही म्हणतंय. ती वेळ ह्या भारतीय जनता पार्टीनं गरिबाला शिक्षण द्यायचंच नाही ही वेळ आणलेली. आपण सगळ्यांनी जागरूक नागरिकांनी 20 तारखेला राईट 11 वाजता या ठिकाणी उपस्थित राहावं सिरसाळा या ठिकाणी आणि आपला निषेध व्यक्त करावा ही मी आपल्याला आवाहन करतो. आपल्यासोबत दुसरे आंदोलक आहेत कपिलभाऊ चोपडे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम आज सोनम वांगचूक यांचं लगातार जे 21व्या दिवसापर्यंत चालत आलेलं आमरण उपोषणाचं आंदोलन आज पहाटेच सकाळी जे दडपशाही करून त्यांना तिथून हटवून दवाखान्यात जे त्यांनी जबरदस्तीने जे ॲडमिट केलेलं आहे त्याचा निषेध नोंदविण्यासाठी आम्ही आज सर्वप्रथम इथे निवेदन दिले. आणि लगातार 21 दिवसापर्यंत एखादा आंदोलक जर आंदोलन करत असेल आमरण उपोषणासारखं आणि तरीही सरकारचा कुणीही व्यक्ती अगर सरकार त्याची दखल घेत नसेल, त्याच्या निषेध करण्यासाठी सर्व पक्ष, सर्व जनता आणि जे हितचिंतक असतील आपल्या भविष्याचे, आपल्या लेकरांचे की शिक्षणाच्या बाबतीत, त्या सर्वांनी 20 तारखेला इथं सिरसाळ्यामध्ये होणारं आंदोलन जे आहे, सिरसाळ्याच्या जुन्या बसस्टँडहून येऊन आपल्याला आंबेडकर चौकापर्यंत येऊन आंदोलन तिथं येऊन आपलं सरकारचा निषेध नोंदवण्याचा आपण ठेवलेला कार्यक्रम जो आहे त्याच्यात सर्वांनी उपस्थित राहून ह्या आंदोलनाला बळकट करावं आणि आपला आवाज ह्या भैऱ्या सरकारच्या कानावर घालावा, त्यासाठी आपण आंदोलन ठेवलं आहे. प्राध्यापक अनिल जाधव सर देखील उपस्थित आहेत, त्यांची काय या संदर्भात प्रतिक्रिया? सोनमजी यांचं जे दिल्ली येथे जे आंदोलन चालू होतं जंतर मंतर येथे, त्या आंदोलन चालू असताना लोकशाही मार्गानं कुठल्याही प्रकारचा गालबोट सरकारला न लागेल अशा प्रकारचं आंदोलन चालू असताना 21 दिवसाचं आंदोलन आज अचानक सकाळी 7 वाजता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता या देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी या स्वतः एक नैतिकता स्वीकारून, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्याचा एक जाहीर निषेध म्हणून आम्ही सर्व शिरसाळा आणि शिरसाळा पंचक्रोशीतील जे नागरिक आहोत, आम्ही आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की या सरकारच्या, या गेंड्याचं कातडं असणाऱ्या सरकारच्या कानावर शिरसाळकरांचा सुद्धा आवाज जावा, यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि त्याचा जाहीर निषेध म्हणून सोमवारी 20 तारखेला जुने बसस्थानक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथपर्यंत लोकशाही मार्गानं आपण या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी निदर्शनं करणार आहोत. तरी या निदर्शनामध्ये सर्व पालक, शिक्षणप्रेमी आणि सर्व स्तरातील सजग नागरिक यांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन बळकट करण्यासाठी आपला हात पुढे करावा, अशा प्रकारचं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. तर
सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ सिरसाळे येथे दिनांक 20 रोजी सोमवार रोजी मोठं आंदोलन होणार आहे. त्याच आंदोलनाची ही तयारी सुरू आहे. तर मोठ्या संख्येनं ह्या आंदोलनामध्ये या भागातील लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलकांनी केलेले आहे. या ठिकाणी मिलिंद चोपडेसह बाळासाहेब गरड, हिंदवी न्यूज नेटवर्क, सिरसाळा.